अधिक मासात उसाचा रसाचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय करा. ही संधी परत 3 वर्षांनी येईल. नमस्कार. स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निखिलाच्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात केला जाणारा एक अतिशय प्रभावी आणि पुण्यदायी उपाय. असा उपाय ज्यांचा संबंध थेट भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि पांडुरंगांच्या कृपेशी जोडला जातो. हा उपाय आहे उसाच्या रसाचा उपाय. अधिक मासात श्रद्धेने केलेले प्रत्येक दान, जप, सेवा आणि उपाय अनेक पटींनी फळ देते आणि त्यातही उसाचा रस अर्पण करण्याचं महत्त्व अत्यंत विशेष मानले जाते. कारण ही संधी रोज येत नाही. ही पवित्र वेळ पुन्हा येण्यासाठी तब्बल 3 वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासाचं गूढ महत्त्व. उसाच्या रसाचा उपाय का केला जातो? हा उपाय कधी आणि कसा करावा? कोणत्या मंत्रांचा जप करावा? कोणत्या चुका टाळाव्यात? आणि हा उपाय केल्यावर भक्तांच्या जीवनात काय बदल होतो? चला, तर मग विठ्ठल नाम घेत सुरू करूया. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अधिक मास म्हणजे काय? हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र महिना मानला जाते. यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हटलं जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. पुराणांमध्ये सांगितलं आहे की जेव्हा कोणत्याही महिन्याला विशेष स्थान नव्हतं, तेव्हा त्या महिन्याने भगवान विष्णूंची कठोर तपस्या केली आणि भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. तेव्हापासून हा महिना अत्यंत पुण्यदायी मानला जाऊ लागला. या महिन्यात केलेलं दान, जप, उपवास आणि सेवा अनेक जन्माचं पुण्य देतात. उसाच्या रसाचं अधिक मासात विशेष महत्त्व का? ऊस हा गोडव्याचं प्रतीक मानलं जातो आणि अधिक मासात भगवान विष्णूंना तो अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. उसाचा रस म्हणजेच शुद्धता, गोडवा, समृद्धी आणि जीवनातील कटुता दूर करणारी ऊर्जा असे मानले जाते. जो भक्त श्रद्धेने भगवान विष्णू किंवा विठ्ठलाला उसाचा रस अर्पण करतो, त्यांच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात. घरातील नकारात्मकता कमी होते, आर्थिक संकट कमी होऊ लागतं आणि मनाला एक वेगळी शांतता मिळते. हा उपाय नेमका कधी करावा? हा उपाय अधिक मासात कोणत्याही एकादशीला, गुरुवारी किंवा सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः पद्मिनी एकादशी, परमा एकादशी किंवा अधिक मासातील गुरुवार या दिवशी केल्यास विशेष पुण्य मिळतं. उपायासाठी लागणाऱ्या काही गोष्टी. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागतील ताजा उसाचा रस, तुळशीची पानं, पिवळं फूल, एक छोटा तांबा किंवा चांदीचं भांड आणि भगवान विष्णू किंवा विठ्ठलाची मूर्ती. मग उपाय कसा करायचा? सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करावे. भगवान विष्णू किंवा विठ्ठलासमोर दिवा लावावा. आता एका स्वच्छ भांड्यात उसाचा रस घ्या. त्यात तुळशीची 2-3 पानं टाका आणि भक्तिभावाने भगवानाला अर्पण करा. अर्पण करताना मनात कोणतीही वाईट भावना ठेवू नका. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा मंत्र म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 108 वेळा जप केल्यास अत्यंत शुभ मानलं जातं. नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अत्यंत चमत्कारी मानला जातो. म्हटलं जाते की या मंत्राच्या जपाने मन शुद्धी होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात या मंत्राचा प्रभाव आणखी वाढतो. उपायानंतर काय करावं? उसाचा रस अर्पण केल्यानंतर गरिबांना गोड पदार्थ दान करा. गाईला चारा द्या. पक्ष्यांना धान्य टाका आणि शक्य असल्यास विष्णू मंदिरात जाऊन दर्शन घ्या. दान आणि सेवा केल्याशिवाय अधिक मासाचं पुण्य पूर्ण होत नाही असे मानले जाते. कोणत्या चुका टाळाव्यात? हा उपाय करताना काही चुका अजिबात करू नका. उपायाच्या दिवशी शक्यतो शांत राहा.
अधिक मासात सत्याचं विशेष महत्व आहे. अन्नाचा अपमान केल्याने पुण्य कमी होतं, असं मानलं जाते. फक्त दिखावा म्हणून केलेला उपाय फळ देत नाही. हे उपाय केल्याने भक्तांच्या जीवनात काय बदल होतो? अनेक भक्त सांगतात की घरातील भांडण कमी झाली, आर्थिक मार्ग खुले झाले, मनातील भीती दूर झाली आणि विठ्ठल नामात मन रमू लागलं. काही लोकांना अचानक अडकलेली कामं पूर्ण झाली, काहींना मानसिक शांतता मिळाली, तर काहींना भक्तीचा मार्ग सापडला. एक छोटी प्रेरणादायी कथा ऐकू. एका गावात एक गरीब विठ्ठल भक्त राहत होता. त्याच्याकडे धन नव्हतं, मोठी पूजा करण्याची क्षमता नव्हती. पण अधिक मास आला तेव्हा त्याने रोज थोडासा उसाचा रस विठ्ठलाला अर्पण करायला सुरुवात केली. तो फक्त एवढंच म्हणायचा, विठ्ठला, माझ्याकडे काही नाही, पण भक्ती खरी आहे. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू लागले. त्याचं बंद पडलेलं काम सुरू झालं. घरात आनंद परत आला आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच त्यांच्या मनात विठ्ठलावरील विश्वास आणखी दृढ झाला. अधिक मासात काय करावे? या महिन्यात शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम वाचा, भगवद्गीता याचं पठण करा, विठ्ठल नामाचं जप करा, तुळशीची पूजा करा आणि रोज थोडा वेळ देवभक्तीत घालवा. कारण अधिक मास हा फक्त उपायांचा महिना नाही, तर आत्मशुद्धीचा महिना आहे. जीवनात पैसा, यश, प्रसिद्धी सर्व काही मिळू शकते, पण मनाची शांतता आणि देवाची कृपा मिळणं खूप मोठी गोष्ट असते. अधिक मास आपल्याला तीच संधी देतो, म्हणून या पवित्र काळात मनापासून भक्ती करा. उसाच्या रसाचा हा छोटासा उपाय श्रद्धेने करा. कदाचित तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी विठ्ठल हाच मार्ग निवडेल. जर तुम्हीही विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा पांडुरंग हरी. व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हीही विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा पांडुरंग हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच भक्तिमय कथा आणि उपायांसाठी आपल्या मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.